मित्रांनो, लाखो रुपयांची बचत करणारे गोमूत्र न वापरता जीवामृत कसे बनवावे फक्त पुढील 30 सेकंदात. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर लगेच फॉलो करा. युट्यूबवर बघत असाल तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. सगळ्यात सुरुवातीला 160 लिटर पर्यंत ताजे नळाचे पाणी 200 लिटरच्या प्लास्टिक ड्रम मध्ये आपल्याला भरून घ्यायचे. त्यानंतर मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमुख खाद्य कार्बनचा सर्वात उत्तम सोर्स असलेल्या काळा नैसर्गिक 2 किलो गुळाचे पाणी त्या मिश्रणामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे. त्यानंतर मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांना प्रोटीनयुक्त आहार मिळावा म्हणून कोणत्याही डाळीचे 2 किलो पीठ बारीक करून त्यात टाकायचे. यामध्ये जर 3 ते 4 प्रकारच्या डाळीचे 2 किलो पीठ वापरले तर रिझल्ट अजून उत्तम येईल. त्यानंतर हे पीठ व्यवस्थित हाताने बारीक करायचे जेणेकरून ड्रिप वॉटर व्यवस्थित जाणार आहे, त्याच्या गाठी नाहीत बांधल्या पाहिजे. त्यानंतर वडाखालची वारुळाची बांधावरची स्थानिक सूक्ष्मजीवांचा भांडार असणारी जिथे अनेक वर्षापासून रासायनिक फवारणी नाही झाली अशी अर्धा किलो माती त्या पूर्ण मिश्रणात टाकायचे. आता 10 किलो गावरान गायचं शेण आणि मित्रांनो 5 किलो राखेचं असं एकदम पॅक गाठोडं बांधायचं. थोडं देखील छिद्र राहिलं नाही पाहिजे बाहेर येण्यासाठी आणि त्यामध्येच टाकायचंय. आता हे जीवामृत झाडाच्या सावलीला सुती कापडाने झाकून 72 तासासाठी ठेवायचे. दिवसातून 2 वेळेस घड्याळाच्या काठीच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने याला 5 मिनिटासाठी ढवळायचे. आणि त्यानंतर मित्रांनो हे तुमचं जीवामृत वापरण्यासाठी बनलेलं आहे. आता मित्रांनो हे जीवामृत कसं वापरायचंय, कोणत्या अवस्थेत वापरायचंय, त्यासाठी तुमच्या पिकाचं नाव आणि प्रमाण अशी कमेंट करा. तुम्हाला सगळी माहिती पाठवतो. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी जय जवान जय किसान अशी कमेंट करा. भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन संकल्पनेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.